संतद्वारी कुत्रा झालो, संतद्वारी कुत्रा झालो, प्रेमरसासे सोकलो. भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. कुत्रा भुंकत आला हिता, संती हात ठेविला माथा. भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. एका जनार्दनी कुत्रा दात पाडून केला बोथरा. भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. विठ्ठल 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 काय दातुम निंद्रयी समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चरचरी मी कला कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्म लागुनातीत एका. जयाची निनामे चुके जन्म व्यथा. नमस्कार माझा तया एकनाथा. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. निजानंद रूपी जरी गे समाधी. जनांची निवारी पर्यादी व्याधी. शिव ब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला. नमस्कार हा स्वामी विश्वास गुरुला. पुष्पांजली ही तुम्हार्पितो विश्वासनंद सदया. तव पदे वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया. दीनदयाळा मिले करी शरण तुम्हा आलू. भक्तिप्रेमी पुष्पांजली ही वाहण्यास सजलो. पुष्पांजली ही तुम्हार्पितो विश्वासनंद सदया. तव पदे वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया. पंढरीचा देवराया देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया. दंडवते तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत. संतद्वारी कुत्रा झालो, प्रेमरसासी सोकलो. भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा चालम पोषण करणारा नियंता जगाचा मालक. अकारण करुणा वरुणालय पंढरीचा राजा पांडुरंग परमात्मा ज्यांच्या घरामध्ये राबत होता, ज्यांच्या घरामध्ये राबत आहे आणि ज्यांच्या घरामध्ये राबत राहणार आहे असे प्रतिष्ठान नगरीचे राजे
शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा 5 चरणाचा मी संतांच्या द्वारामध्ये कुत्र्या इतका प्रामाणिक आहे असं सांगणारा अभंग सेवेकरता उपस्थित आहे. विठ्ठल 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 महाराज सांगतात मी संतांच्या द्वारामध्ये कुत्रा झालो. ओ महाराज तुम्ही संतांच्या द्वारामध्ये कुत्रा झालात पण का झालात सांगा ना. महाराजांनी सांगितलं प्रेमरसासी सोकलो, मी प्रेम नावाच्या रसाला सोकलो आणि म्हणून मी संतांच्या द्वारामध्ये कुत्रा झालो. पण महाराज तुम्ही संतांच्या द्वारात गेलात कसे. महाराजांनी सांगितलं मी भुंकत भुंकत गेलो, भुंकत भुंकत द्वारी आलो. काय केलं महाराज भुंकत जाऊन त्या ठिकाणी. पहिली क्रिया काय केली. पहिली क्रिया आम्ही त्यांच्या द्वारामध्ये ज्ञान नावाचं थारोळं होतं, पाण्याने भरलेलं होतं. आम्ही त्याच्यामध्ये गेलो, आमचं अंग भिजून काढलं, ओले चिंब झालो. महाराज तुम्हाला संतांनी काही दिलं का. म्हणले दिलं ना. काय दिलं. संतांनी आमच्या डोक्यावरती हात ठेवला आणि आमच्यावरती कृपा केली. 3रं चरण. महाराजांना विचारलं महाराज तुम्हाला संतांनी तुमच्यावरती कृपा केली, अजून काही दिलं नाही का. दिलं ना महाराज. आमच्या डोक्याकडला हात आमच्या मानेकडे नेला, आमच्या मानेला आमच्या गळ्याला एक साखळदंड लागलेला होता, तो साखळदंड काढून टाकला आणि साखळीपासून आम्हाला मोकळं केलं. अभंगाचं 4थं चरण. महाराज अजून काही संतांनी तुम्हाला दिलं का. हो दिलं ना. आम्ही हसत होतो, आमच्या हसत्या चेहऱ्यामध्ये आमच्या मुखामध्ये दात दिसले आणि षडविकाराचे दात संतांनी पाडून टाकले आणि आम्हाला षडविकारापासून बोचरं केलं. अभंगाचा भावार्थ संपला. झालं आपलं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल सरळशा भावार्थ तुमच्या समोर मांडला. अभंगावरती थोडं चिंतन करण्यापूर्वी अल्पशा परिहार देणं नितांत आणि अत्यंत गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा. आता त्या पत्रिकेमध्ये जर कीर्तनकाराची सर्वांची यादी पाहिली तर तुम्हालाही शंका पडली असेल की एवढा मोठा डोंगर पोखरून उंदीर कसं काय सापडला असं मनामध्ये आलं असेल. एवढा मोठा सगळा माहोल पाहू नये. मलाही वाटलं 8:45 वाजले ते मला वाटलं किमान 9:15 पर्यंत चालन म्हणजे 1.25 तास आपल्याला बोलायला वेळ भेटतोय. पण आबांच्याही लक्षात आलं की परीक्षा घेणारे माणसं थोड्या सगळे मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत. खऱ्या अर्थाने नवीन सुनबाई नांदायला चालली की तिच्या मनामध्ये बरेचसे शंका असतात. पहिली शंका असते नवरा कसा असेल, दुसरी शंका असते सासूबाई कशी असेल, तिसरी शंका असते सासरा चांगला लागेल का, चौथी शंका असेल गाव चांगला असेल का, 5वी शंका असते मला मैत्रिणी भेटतील का, आता 6वी शंका नाही सांगत अशा सगळ्या शंका मनामध्ये असतात. तसं कीर्तनकार सुद्धा घरून निघल्याच्या नंतर तुम्ही फक्त त्यांची गाडी आणि पाकिट पाहता, पण इथपर्यंत दिवस तर सगळी शंका असते की हे सगळी मला व्यवस्थित भेटतील का, मला गायकवादक चांगले लागतील का, ते मला समजून घेतील का, माझ्या तब्येतीचा प्रभाव त्यांच्यावर पडेल का बऱ्याचशा शंका मनामध्ये असतात. त्यामध्ये पुन्हा आपले आदरणीय बाबा कीर्तनामध्ये येऊन बसले. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. तुमच्यासमोर मी कीर्तन करावं एवढा मोठा कीर्तनकार नाही, पण मी या सासू या रूपाने नाही. तिला सगळा धाक असतो, पण सासू किती म्हणली घाबरू नको, भिवू नको, चिंता करू नको, काय खायचं तर खाय, तब्येत चांगली झाली पाहिजे, 2-3 महिन्यात तू चांगली दिसली पाहिजे, चिंता करू नको, तुला लागतंय ते खाय, बरं वाटतं, टेन्शन घेऊ नको, माझा अजिबात धाक पाळू नको. किती सासूनी बजावून सांगितलं तरी बाबा जोपर्यंत सासू घरात असते ना तोपर्यंत सुनीला काही करता येत नाही. ज्यावेळेस ती सासू कीर्तनाला जाते, कुठंतरी जाते बाहेर, त्यावेळेस मस्त तिच्या डोळे देखत खाल्लेलंही दुःख वाटणार नाही, अशा गोष्टी चोरून खाते. असं आहे. तसं मी सासू रूप जरी असं म्हटलं असलं तरी तुम्ही आई रूपाने माझ्यासोबत आहात. आई या अंतःकरणाने मला आशीर्वाद द्याल अशी प्रार्थना भगवंताच्या चरणावरती करतो. मृदंगावरती उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य ज्यांनी मृदंग वाजवला की तो मृदंग आपल्या संग बोलतो की काय याची आपल्याला अनुभूती प्राप्त होती. आदरणीय श्री हरिभक्ती प्रणामचे ओंकार महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो. गाण्याकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक ज्यांचा आवाज आपण महाराष्ट्रभर रोज यूट्यूबच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून ऐकता आहात, विशेषतः ज्यांच्या आवाजाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे. आपल्या आदरणीय ज्यांचं काल्यांचं कीर्तन आहे, आदरणीय बाबांसोबत ज्यांचा आवाज मी लहानपणी 1000 रुपयाच्या टिपमध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे, असे आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ज्यांनी चाल गायली आमचे धर्मा महाराज, अतिशय गोड आवाज आहे महाराजांचा. आदरणीय आमचे हिरामन महाराज आहेत. सर्व महाराज मंडळी आहेत, सर्वांचे नाव मला परिचित नाहीत. सर्वांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित, सिस्टम अतिशय सुंदर आहे, गोड आहे. तुमच्याही चरणावरती माझा माथा विनम्र करतो. ज्यांनी मला निमंत्रित केलं, आमचे सुदाम भाऊ पगार, त्यांनी मला फोन लावला. बरेच दिवसापासून तसा त्यांचा फोन येत होता.
त्यांनी मला फोन लावला आणि तुमच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. अतिशय उत्तम दिवस चालू आहेत, अतिशय आनंदामधले दिवस आहेत. सगळे आनंदामध्ये आपण आहोत की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आज गणपती बाप्पांचं म्हणजे 2-3 दिवसापासून गणपती बाप्पांचं काय आहे आगमन आहे. विशेषतः गणपती बाप्पा नाही आज आईसाहेबसुद्धा आलेले आहेत. आता आई आहे आणि लेकरू आहे, आता काही चिंता नाही, एवढे सगळे येऊन बसले. आता प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, नमन करू गणनाथा, नमन करू उमा शंकराचिया सुता, उमा शंकराचिया, उमा शंकराचिया सुता, उमा शंकराचिया. चरणावरी ठेवोनी माथा, चरणावरी ठेवोनी माथा, चरणावरी ठेवोनी माता, चरणावरी ठेवोनी. काष्टांगे आता दंडवत, काष्टांगे आता दंडवत, काष्टांगे आता दंडवत, काष्टांगे आता दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम करू गणनाथा, प्रथम करू गणनाथा, तुम्ही जोरात टाळ्या वाजवता की जरा काय बघा, थोड्या टाळ्या फिळ्या आपल्याला बरं वाटतं, म्हणजे असं बरं वाटतं बाबा. कोई माणसं असे धरून आणले आणि बांधून आणले आणि बसले जायचे बरं आहे. हां कोई नुसते आता माझ्यासारखा बाबा त्याच्यात असं पाहत असते नुसते माणसं. याच्या काय गाथापाठ हे का ज्ञानेश्वरी कोई माणसं दमट असतात. परदिवशी एक म्हातारं इकडून बसलेलं होतं, माझ्याकडं पाहून असं करायचं. म्हणलं फुटाने खातं काय मिळलं नाही याचा, जरा चेहऱ्यान माणसं कळत हाई गेलेत नेमकी काय प्रकारे वयाचा. बरं वाटतं तुम्ही टाळ्या फिळ्या, एखादं वाक्य माझ्या मुखातून चांगलं गेलं, तुम्ही टाळी वाजवली, मला अजून काहीतरी चांगलं आज सुचवतो, बरं वाटतं. जरा अजून एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या टाळ्याचा अजून एक फायदा आहे, काही जर शेजारचा झोपलेला असतो गप केलं काय झालं बरं असं बरं राहतं ते जरा. हे बघा मी काय 5.5 तास 6 तास प्रवास करून तुमच्याकडे आलो. माझं गाव पैठणच्या जवळ आहे, एकदम कांबी म्हणून गोदावरीच्या तीरावर पलीकडे बाजूनी. इतक्याला म्हणून माझी भाषा एखाद्या वेळेस तुम्हाला माझा शब्द जड जाईल. जरा जरांगी पाटलांनी भाषा येते माझ्या मुखातून, आमच्या भागातलीत म्हणून म्हणलं बरं का. तुम्ही सगळ्यांनी रिस्पॉन्स जसा द्याल माझी भाषा समजेल अशा. नाही कळलं एखादं वाक्य ते कीर्तन संपल्यावर मला पुन्हा विचारा, मी पुन्हा तो वाक्य पुन्हा अक्षर एखादं समजून सांगेल. पण तुम्ही असे फ्रेश राहा, तुमचे चेहरे गुलाबाच्या फुलांनी दिसले पाहिजे. आता तुम्ही जेवढे प्रसन्न राहाल तेवढे कीर्तन मी चांगलं करणार आहे. आता गणपती बाप्पाचं आगमन आहे, आता गौरी माता आज प्रसन्न मुद्रेने आपल्याला आशीर्वाद देण्याकरता घरात आलेले आहेत. कोणी गौरी बसल्या, मी सकाळपासून गौऱ्या पाहत होतो, आमच्या गावातले फिरत होतो इकडं तिकडं. कोणी मोठे चष्मे लावलेले होते त्यांना. एक जण गाड्याने तर कमालच केली, बुलेटवर बसले दोन्ही गौऱ्या त्या. एक जणांनी दळतानी बसल्या. आता वेगवेगळा प्रकार आहे, पण आईसाहेबांचं आगमन आहे. आता हे 3 दिवस आपल्या घरामध्ये राहणार आहेत. त्याच्यानंतर दिवाळीला येतात परत 1 दिवस, आणि नवरात्रामध्ये आता नवरात्रामध्ये 9 दिवस असे आईसाहेबांचा आशीर्वाद आहे. गणपती बाप्पा आता पवित्र अशा प्रकारे आपण या दिवशी या कीर्तन महोत्सवाचं आयोजन, अतिशय सुंदर गोड असा प्रसंग आहे. सर्वांगाचे कान करून ऐका, विशेष बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकनाथ महाराज सांगतात, मी संतांच्या द्वारामध्ये कुत्रा झालो. पण महाराज तुम्ही संतांच्या द्वारात कुत्रा का झालात? महाराज सांगतात, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत की प्रामाणिक संत आहेत. बघा किती प्रामाणिक आहेत. असं सांगतात, एक नया पैशाचा हिशोब भुकला महाराजांकडून. स्वामीजींच्या घरामध्ये दिवाणजी असताना 1 नया पैशाचा हिशोब भुकला. रात्रभर सापडत बसले. मध्यरात्री 1 नया पैशाचा हिशोब सापडला आणि महाराजांनी दोन्ही हाताने टाळी वाजवली. सापडला सापडला असा आवाज आल्याबरोबर स्वामीजींनी विचारलं, काय सापडला, काय सापडला असा प्रश्न विचारल्याबरोबर यांनी सांगितलं, महाराज 1 नया पैशाचा हिशोब भुकला होता, स्वामीजी तो मला सापडला. इतके प्रामाणिक संत आहेत. प्रामाणिक हा शब्द संताकडेच लागतो. आणि प्राण्यांमध्ये कोणता प्राणी प्रामाणिक असेल तर कुत्रा सापडतो. जुन्या काळामध्ये जुन्या मंडळींना शिकायला धडा होता प्रामाणिक नावाचा कुत्रा. प्रामाणिक कुत्रा असं, कुत्रा प्रामाणिक. बघा प्राणी प्रामाणिक आहेत, माणसं प्रामाणिक नाही, हे शोकांतिक आहे. मी पुन्हा वाक्य बोलतो, सध्या प्राणी प्रामाणिक आहेत, माणसं प्रामाणिक नाही, ही शोकांतिक आहे. किती प्रामाणिक आहेत प्राणी. तुम्ही सरड्या पाहिलाय का? सरड्या
कानू धरून दाखवायला तर हे दिसत निघतात म्हणून म्हणलं. सरड्या तो जर उन्हात गेला तर लाल होतो, तो जर सावलीमध्ये आला तर काळसर होतो, तो जर पाण्यामध्ये गेला तर निळसर होतो. फार फार तर अजून एखादा कलर त्याला बदलवता येत असेल. ठराविक तो 4-5 कलर बदलतो. सरड्या ठराविक 4-5 कलर बदलतो. माणसा इतके कलर सरड्याला सुद्धा बदलता येत नाहीत. माणसा इतके कलर सरडा सुद्धा बदलत नाही. तो जर सप्ताह आला तर माळ घालतो पहिल्याच दिवशी. मी म्हणलं कावा घातली काय ना, पहिल्याच दिवशी म्हणलं काढायची कावा, काल्याची कीर्तन. काही भामटाड असतात आमच्या पुढं गोंधळून धोत्र घालून आमच्या पुढं पळापळी त्यांची. म्हणलं कावा पहिल्याच दिवशी वारकरी झालो म्हणला. वा वा अशी मंडळी आहेत. काही ते हे सप्ताह संपला की तिकडेही असतात जे जयकार करण्याकरता. ते झाल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्याही कार्यक्रमात असतात. सट आली त्याच्यातही असतात. सगळीकडे फिरतात. माणसा इतके कलर सरड्याला सुद्धा बदलवता येत नाही. शोकांतिक आहे. पण माणसाने प्रामाणिक असलं पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही कार्यात माणसाने प्रामाणिक राहिला का त्याचा विजय निश्चित आहे. आपण देवाचं कार्य करतो, आपण प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. मी कीर्तन करतो, मी प्रामाणिकपणाने कीर्तन केलं पाहिजे. लोकाला आवडेल ना आवडेल, हे माझं कीर्तन देवाला आवडलं पाहिजे. महाराजांनी मृदंग वाजवला, आता माझ्या मृदंगाने कोण खुश होईल नाही तर नाही होईल, पण माझा मृदंग देवाने ऐकला पाहिजे. देव माझ्यावर खुश झाला पाहिजे, देवाने मला आशीर्वाद दिला पाहिजे. देवाने मला पाहिलं पाहिजे. आता गुरुजी गात आहेत गाणं, मला देवाने पाहिलं पाहिजे. बस देवाने पाहिलं ना, देवाला आवडलं ना, जगाला आवडल्याशिवाय राहणार नाही. माझं देवाला आवडलं पाहिजे. त्या तानसेन नावाचे गायक होते, फार जगप्रसिद्ध गायक आहेत, सगळ्यांना माहिती आहेत. तानसेन नावाचे गायक एका राजाच्या राज्यात काम करायचे, गाण्याचं काम करायचे. ते राजाच्या राज्यात गाण्याचं काम करत असल्यामुळं त्या राजाने एक दिवस विचार केला. तानसेन गायला लागले तर असं म्हणायचे की त्यांनी मेघराग गायला की ढग यायचे, पाऊस पडायचा. त्यांनी जर दीप राग गायला तर दिवे लागायचे. असं जबरदस्त गायन त्यांचं. इतकं सुंदर गाणारे ते गायक. राजाने एक दिवस मनामध्ये विचार केला, अरे इतके हे सुंदर गातात तर यांचे गुरु किती सुंदर असतील, किती गोड गात असतील, त्यांचा गळा कसा असेल. अरे शिष्य असा आहे तर गुरु कसा असेल. म्हणे तानसेन महाराज हे काय तुमच्या गुरुला येतं का एक दिवस आमच्या राजवाड्यात गायला घेऊन. म्हणले येतो. काळजी करू नका म्हणले, त्यांचं काही इच्छा असेल, त्यांचे काही त्यांना काही लागत असेल आपण देऊन टाकू मानधन वगैरे त्यांचं, पण त्यांना गायला लावा. आपल्या राज्यात जर त्यांनी राजवाड्यात गायलं, अहो तुम्ही इतके सुंदर गाता, तुमचा आवाज इतका सुंदर आहे, तुम्हाला ज्याने शिकवलं ते किती सुंदर असते, गायला लावा त्यांना. ठीक आहे म्हटले. घरी गेले, गुरूंकडे गेले आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी आमच्या राजाने तुम्हाला बोलावलंय. त्या गुरुजीचं नाव होतं हरिदास. तुम्ही आमच्या राजाकडे येता का. हो म्हणले येतो. राजाने बोलवलं. कशा करता बोलवलं म्हणले गाण्याकरता बोलवले. ठीक आहे म्हणले चला. राजाच्या राजवाड्यात आले. राजाने बसण्याकरता आसन दिलं. आसनावरती जाऊन बसले आणि यांनी सांगितलं, दादा गुरुजी थोडं गाता का. गुरुजींना सिंहासनावर बसवलं त्या आणि राजा समोर बसलेला आहे. राजा सांगताय गुरुजी गा. पण गुरुजीने सांगितलं, राजा मी गात नाही. गात नाही तुमची तब्येत बरोबर नाही का. राजाने सांगितलं, गुरुजीने सांगितलं नाही तब्येत बरोबर नाही असं नाही, पण मी गात नाही, गाणार नाही. म्हणे तुम्हाला काही मानधनाची अपेक्षा असंही काही नाही म्हणले, पण मी गाणार नाही. का गाणार नाही म्हणे मी गाणार नाही. हो म्हणले वेडे आहात का तुम्ही, कोणासमोर बोलताय, मी राज्याचा राजा आहे. तुम्ही जर माझ्यासमोर गायलं नाही तर मी गायला मान ठेवणार नाही, गळा कापून टाकेल. बघा राजा गळा कापला काय आणि मान कापली काय, मी गाणार नाही म्हणजे नाही. का गाणार नाही तुम्ही. अहो कोणासमोर बोलता समजतं का तुम्हाला. गुरुदेव माझ्या मनात आलं तर तुमची मान उडवून टाकेल. गुरुदेवाने सांगितलं मी गाणार नाही. एकदा सांगितलं. कोणासमोर बोलता, मी राज्याचा राजा आहे, माझ्याकरता तुम्हाला गावं लागेल. मी राज्याचा राजा बोलतोय, तुम्हाला गावाच लागेल. त्यावेळेस राजाने सांगितलं, राज्याचा राजा आला काय आणि कोणी आला काय, मी गाणार नाही म्हणजे नाही. ओ राजा सुद्धा गार झाला. राजा म्हणला याला समजत नाही का कोणासमोर बोलतोय. बरं कुठं बोलतोय, मुंबईत येऊन इतकं बोलाव का. किती किती राजा असू नाही तर कोणी असो, मी एकदा सांगितलं ना नाही म्हणजे नाही. काय ताकद असेल महाराज त्या बोलण्यामध्ये. राजाच्या समोर बोलतायत. राजाने सांगितलं तुम्हाला माझ्याकरता राज्याच्या राजाकरता एकदा गावाच लागल. त्या गुरुजीने इतकं गोड उत्तर दिलं, तुम्ही ऐकाल तर लक्ष देऊन ऐका बघा गुरुजीचं उत्तर. गुरुजीने इतकं गोड उत्तर दिलं. गुरुजीने सांगितलं, राजा
मी राज्याच्या राजा करता गात नाही, मी गायलं तर त्रैलोक्याच्या राजा करता गातो, मी राज्याच्या राजा करता गात नाही. कुठेही सेवा करा, ती प्रामाणिक असली पाहिजे. ती प्रामाणिक सेवा एकदा देवाला मिळाली की देव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. प्रामाणिक हा शब्द आमच्या संताकडे लागतो. आमचे संत प्रामाणिक आहेत. मग महाराज हे प्रामाणिकपणा तुम्ही घेऊन कुठे जाणार आहात? आम्ही संतांच्या द्वारात जाणार आहोत. वा. आणि संतांच्या द्वारामध्ये असं काय भेटणार आहे तुम्हाला? महाराजांनी सांगितलं, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रेम नावाचा रस भेटणार आहे. संतद्वारी कुत्रा झालो, 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 त्या संतांच्या द्वारामध्ये प्रेम नावाचा रस आहे. अहो माणसं सोकतील यातनं मला नाही, तो रस चाकण्याकरता देव सुद्धा सोकलेला आहे. पुन्हा पुन्हा देवाला वाटतं त्या संतांच्या द्वारामध्ये यावं, पुन्हा पुन्हा यावं वाटतं. कशाचंही निमित्त करून भगवंत येत राहतो संतांच्या द्वारामध्ये, कशाचंही निमित्त. आमचे तुकोबाराय घराच्या बाहेर पडणार, एवढ्यामध्ये आवलीने आवाज दिला. आवली कोण माहिती ना तुम्हाला? तुकोबारायांची पत्नी आवलीनं. महाराज कुठं? महाराजांनी सांगितलं, रे भजना करता चाललोय. कोणत्या डोंगरावर चालले सांगून जा महाराज. मला पहिला डोंगर पाहावा लागतो, मला दुसरा डोंगर पाहावा लागतो, आणि मग तुम्ही तिसऱ्या डोंगरावर सापडता महाराज. खरं सांगू महाराज, मी 3 डोंगर सापडून तुमच्याकडे येते याचं दुःख नाही हो, पण मी येऊपर्यंत तुम्हाला उपवाशी राहावं लागतं याचं मला दुःख वाटतं. याला पतिव्रता म्हणतात. महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही हो. पतिव्रतेचे लक्षण सांगितले. तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचा. गुरुचरित्र पारायणामध्ये 31वा 34वा आणि 36वा अध्याय वाचा. पतिव्रतेचे लक्षण सांगितले. पतिव्रतेने कसं राहावं, कसं राहावं. पती जेवल्याशिवाय पत्नीने जीव नाही. पंक्तीला सुद्धा नाही, पंक्तीत जेवत जा, पंक्तीतलं काही नाही, पण घरी असलेले जीव नाही. पती जेवल्याशिवाय आणि दुसरा नियम आहे, लग्न झाल्यापासून तर मरेपर्यंत मालकाला एकदा सुद्धा मा घरी बोलायचं नाही. ती पतिव्रता. झोपल्या का तुम्ही? झोपा. बाई महाराज मी तर पप्याच्या बापाला कावा धावते, मग तू नाही बसत याच्यात. तुला नियम दुसरा काढावा लागेल. पतिव्रतेचे नियम सांगितले. पतिव्रतेने कसं राहावं, कसं राहावं. महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही हो. तुम्ही जेवल्याशिवाय जेवत नाही. महाराजांनी सांगितलं, एक काम करा. काय? 3 रस्ते लागतील तुला. पहिल्या रस्त्याला कान लाव, दुसऱ्या रस्त्याला लाव, तिसऱ्या ज्या रस्त्यातून तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईन त्या रस्त्याने. ठीक आहे महाराज. महाराज भजनाला गेले. 3 रस्ते लागलेले आहेत. घरी आली आणि हातरल्या भाकरीत थापल्या. काय महाराजाची ताकद होती बा. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. अधिकार होता की काय होता भजनाचा? आपल्या भजनात आणि त्यांच्या भजनात बदल आहे. मी एकदा आळंदीहून गावाकडे आलो. सकाळी उठलो मारुतीच्या दर्शनाला गेलो. मारुतीचं मंदिर आहे तर दर्शनाला गेलो. मी आळंदीने शिकून आले काय नियम करायचं म्हणून नियम केला. मारुतीला पाणी घालूस तर कोणाला बोलायचं नाही. काही नियम करते जीवस तर बोलत नाहीत. काही आपण वाढायला गेलं ज्ञान भाऊ ते म्हणतो तुला कळत नाही कारण मी जेवताना बोलत नाही. वाढून काय वाढायचं ते.
तसं मी आपलं पाणी घालूच तर बोलायचं नाही असा नियम केला. मी आपलं तांबे भरून पाणी घेतलं आणि मारुतीच्या अंगावर घालीत होतो. एक जण आमच्या गावातला मला आवाज देत होता, अय महाराज, मला तिकडून आवाज देत होता. काहीला धोरणं नसतात, काही सप्त्यातले वर्ण खात नाही त्यांना धोरणं येत नाही. काय कठीण आहे महाराज, अवघडे. मी म्हणलं चला जाऊ द्या. मी आपलं पाणी घालीत होतं मारुतीच्या अंगावर. मला एक जण, अय महाराज, मी आलो त्याला खुनिलं तोंडाने, मी बोलत नाही, नंतर बघ त्याला दमत नाही, अय महाराज. मी म्हणलं थांबा, याच्याकडे पाहतो. मारतील म्हणलं तू थांब. बाहेर गेलो, म्हणलं काय रे. त्याने माझ्याकडे पाहिलं, ते म्हणलं आळंदीला वाता का, इथून सुरू करते बेग बे. मी म्हणलं हे शिकायला काय पाकिस्तानाला थोडं जावं लागतं, आळंदीला शिकित. नाही नाही, बरं आळंदीला आता. बरं भजन येत असन. म्हणलं नाही, मी रणगाडा शिकायला गेलो आळंदी. मला भजन काय यायचं, काही भामट्याने बोलत येत नाही, काय करा महाराज, कठीण आहे. मी म्हणलं अरे मला भजन येतं. बरं मग महाराज आपल्या बंगल्यात येतो का भजनाला. मी म्हणलं येईन बा, मला ना दे भजनाचा, मला नीट तर बोलव ना, मला एकटा येऊ नको. म्हणलं मग तो सगळा ताफा घेऊन ये. आता काय मी पार्टी आहे का काय, ताफ्याला पण ऐकून घ्यावं लागतं, काय करणार. मी म्हणलं काय हरकत नाही बा, येईन म्हणलं मला नादे भजनाचा. मी मंदिरात गेलो, पुढून टाळा अडकिले, मागून पखवाद अडकिला, इकडून इना अडकिला, इकडून पेटी अडकिली. उचलत नाही तरी जोर लगा की हँसलं, ते उचललं. त्याच्या बंगल्यात आणून मांडलं. ते वटेरला झाकण नसतं त्याला, पोर्च का काय म्हणतात ना, त्याच्यात आणून मांडलं. 10 वाजता आमचं भजन सुरू झालं. गावातले मी सगळे गोळा केले, मला चला रे भजन. आणि ते आतमध्ये जाऊन झोपलं. ते 10 वाजता बाहेर आलं. मला म्हणला बाबा, म्हणलं का लागतं भजन्याला. मला कप एंट्री द्या आम्हाला प्यायला. अरे येडपटात तासा मग चहा लागतो आणि देत जाईन ना, आपण काय भिकारी आहे काय. मला 10 वाजता त्याने एक कप चहा आणून दिला. पुढचं गेटचं कुलूप लावून घेतलं, मोठले कुत्रे बाहेर सोडले. आतमध्ये जाऊन झोपलं. ते पाठ 5 पर्यंत त्याची आमची भेटत नाही. मध्यरात्री आमची भजनी दमले. ते म्हणले महाराज तो उक्त घेतलेलं तू आपलं पाय. म्हणले आम्ही चाललो. मी म्हणलं तुम्ही कसं काय. ते म्हणले आम्हाला जाता येतो. मी आपलं बसल्या पाहिलं. ते का कैच्या हातात काठ्या होत्या आणि कैच्या हातात बॅटरी की होत्या. कैनी कुत्र्यावर बॅटरी की चमकिल्या, कैनी कुत्र्यावर काठ्या उघरिल्या, कैनी गेटून उड्या मारल्या. मी आपलं बसल्या पाहिलं. मी म्हणलं आपण का गेटवर चढलो आणि आपलं का धोतर गेटला गुतलं आणि आपलं का धोतर फाटलं, उद्या लखमापूरला जायला धोतर नाही. म्हणलं आपलं कशाला कोणाच्या नादी लागायचं, ठाईचं पैसोनी कराय कचित. मकर कोणाच्या दारात काय बसा म्हणून पाठ 5च्या बारील मी आपला 2चा सूर धरला आणि काकडा सुरू केला. उठा साधू संत साधा पुला लिहितो असा महाबेसूर आवाज ऐकून आलं ते बाहेर लगे. ते म्हणला म्हणलं काय हरकावर उठा जाण घरी आता. मी म्हणलं तुला काही लाज आहे का नाही रे. बाकीच्या कुठे. म्हणलं बाकीच्या गेटून उड्या मारता आल्या, मला कुठं धोत्रामुळं मारता आले. तुला लाज नाही रे. लाजाचं काय बाबा, आपल्या घरात 10-20 लाख रुपये आलते, कुठं वॉचमॅन ठेवा म्हणून तुपलं भजन ठेवलं, आपल्याला का हरिक हे का काय म्हणला त्याचा. कठीण आहे महाराज. येलो आपल्यातून त्यांच्यात बदल आहे काय महाराजाचं बाई. महाराज म्हणले भाकरीचं टोपलं घेऊन ये. 3 रस्ते लागतील. पहिला लागला, दुसरा लागला. त्या ज्या रस्त्याने विठ्ठल आवाज येईन त्या रस्त्याने मी त्या रस्त्याने गेलेलो. काय अधिकार होता. आपण उगा आपल्या घरच्या विचारा घरी गेलेलो. पप्याच बाप काय कोणत्या शेतात चालले तुम्ही सांगून जा. नाही इकडे तंबाट्याकडे चालले का ऊसाकडे चालले, नेमकी कोणत्या. ते म्हणला हे बघ मी धुंदीत असतो, मी कुठं जाऊ शकतो. काही धुंदीत असते ना. तुम्ही सांगा त्यांना उत्तर समर्पक नाही. रात्रीच्या महाराजांनी सांगितलं तुम्ही जेवल्याशिवाय मी जीवच नाही. तुम्ही सांगा नेमकी कुकडं चालले, मला डबा घेऊन यावं लागतं, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेव. ते म्हणला मी काय रात्रीच्या महाराजाची कीर्तनाला नव्हतो का. आणि मला काय महाराजांनी काय सांगितलं माहीत नव्हतं का. मला माहिती काय सांगितलं मी होतो. मला होतो पेलेलो पण होतोच ना कीर्तनाला. मला माहिती आहे काय सांगितलं मला माहिती आहे काय सांगितलं. म्हणले काही नाही भाकरीचा डबा घेऊन ये. तुला एक रस्त्याला 2 रस्ते लागते. नाही इकडं जाणारा एक इकडं जाणारा. डबा खाली ठेवून कान लाव. ज्या रस्त्यातून तुला पेताड आवाज येईन त्या रस्त्याने मी त्या रस्त्याने गेलेलो आहे. आपल्यात आणि त्यांच्यात बदल आहे. काय महाराजाचं जीवन होतं. महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल म्हणते. विठ्ठल नामाचा रे ताहो विठ्ठली नामाचा रे ताहो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव आहना नरहरी चार संसार तरावया मना नरहरी चार कृष्ण हरी श्रीधर हेची नाम आमासार मना नरहरी चार
सांगा ना तिथं जमलं. विठ्ठल प्रेम भाव काय महाराज गोड. खरं सांगू का, आज विठ्ठल पंढरपुरात नसतील, आपल्या सप्त्यात असतील. हे गाणं ऐकणं करत गोड महाराज. हे रंग तर सगळे असल्याशिवाय रंगत नाही. मी एकट्याने काय जीव घेतला असता 500 द्यायला वाले कधी. वातावरण इतकं गोड वातावरण लागतं बा. महाराज त्यांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ती काय अधिकार होता. आणि आमच्या जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणते. भजनाची ताकद आहे. काय ताकद होती महाराज भजनाची. तिने घरी आली ना हातरल्या भाकरी थापल्याची. जुन्या काळात अशा हातर भाकरी थापायची आणि चुलीवरती भाजायची. आमची आई ऊस तोडीला जावं लागायचं. जुन्या काळात परिस्थिती गरीब होती, ऊस तोडीला जावं लागायचं. आमच्याकडे तर तुमच्याकडे लोक ऊस तोडायला तुमचे असे ऊस तोडेल. पहाटच लवकर उठायचं 3 वाजता आणि 6 महिन्याचा काळ ऊस तोडीचा. 6 महिन्याचा दिवाळीच्या नंतर सुरू होतो ना आता गाऱ्यात. 6 महिन्याचा काळ ऊस तोडीचा. 6 महिने. आमच्या गावात वैकुंठवासी लक्ष्मण महाराज बाठे बाबा होऊन गेले. फार विद्वान होते. आम्हाला बाबा रोज ज्ञानेश्वरीच्या 3 वाव्या पाठ करायला द्यायचे. पण त्या काय माया पाठ होत नसायच्या. असं म्हणतात ज्याची तब्येत कमी असते त्याला भांडणाचा नाद असतो. माझा दिवस त्याच्यात निघून जायचं. म्हणजे आता हे तंडतच कोणाला. पण याचे काय वाव्या पाठ व्हायनात. मला कोणीतरी विचारलं म्हणजे महाराज वाव्या पाठ करायचे नेमकी. ते म्हणले पहाट उठलं की ध्यानात राहतं. म्हणले पाठ केलं. आता पहाट मला जागेत नसायची. पण आमचा 6 महिन्याचा काळ आणि 6 महिन्याच्या काळात आमची आई पहाटे 3ला उठायची आणि हातरल्या भाकरी थापायची. आणि तो आवाज माझ्या कानात यायचा. मी पहाटे 3 वाजता उठून बसायचो. पहाटे 3 वाजता उठून बसायचो. आणि ऐका मी पहाटे 3 वाजता उठून बसून काय करावं म्हणून आता मध्ये ज्ञानेश्वरी घ्यायचो अंथरुणावरती. आणि ज्ञानेश्वरीच्या पहाटे 3 वाजता 3 वाव्या पाठ करायचो. परिणाम मी कीर्तनकार झालो. उभ्या महाराष्ट्रभर फिरतो माझ्या आईचे उपकार. माझी आई पहाटे 3ला उठायची. आता तुम्ही 9 वाजता उठा तर तुमच्या पोरांना का करा. काही नाही महाराज, म्हातारपणाला आमच्या कमरात लाद घाला आणि पंढरपूरला काढून द्या एवढीची इच्छा. तुम्हालाही लवकर उठावं लागन, तुमच्या पोराला शिकावं लागन. भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. आता चुकलं असाल तुम्ही आज तर चुकू द्या. पण पुन्हा आपल्या धर्माकरता एक वाक्य वापरतो. आज चुकलं असेल तर चुकू द्या. पण अजून 2-4 दिवस सप्ताहाचे राहिलेत म्हणून सांगतो. उद्यापासून आपल्या छोट्या छोट्या मुलांना कीर्तनाला घेऊन येत चला. त्यांना कधी कळणार आहे कीर्तन म्हणजे काय, भजन म्हणजे काय, काय असतं आपल्या धर्माची परंपरा, काय आपल्या संप्रदायामध्ये आहे. त्यांना कळलं पाहिजे ना. आमचे आई वडील आम्हाला कीर्तनाला न्यायचे म्हणून आम्ही कीर्तनकार झालो. उपकार आहेत की नाही. आता आम्ही तुम्हाला कीर्तन सांगितले, उद्या आमच्या पोरांना कोणाला सांगायचे नाही. जरा कळणाऱ्यासाठी होतं हे. पण नक्की हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. हातरल्या भाकरी त्याने त्या टोपल्यामध्ये भरल्या. डोक्यावरती टोपलं घेतलं, निघाली. 3 रस्ते लागले. कथा सगळ्याला माहिती. मी त्यातला भाव इतका गोड सांगणार आहे, भाव घ्या. रस्त्याने पळत होते. पळता पळता एक काट्याची फांदी आली. महाराज एक काटा बसकरला आणि आवाज दिला मोठ्याने, कोणी आहे का रे. कोणी माझ्या पायातला काटा काढेल का रे. कोणी आहे का रे. इकडं तिकडं पाहत होते. सैरा वायरा पाहत होती. कोणी दिसत नव्हतं. पण एक माणूस होता. काय करत होता. खांद्यावर कांबळी, हातामध्ये काठी, चारतसे धेनू सावळा जग जेठी. गाया चालणारा गुरा. गुराकी दादा पळत आला. काय काम आहे रे. माझ्या पायात काटा शिरला रे. माझ्या पायातला काटा काढतं का. बस काय. जगाच्या मालकांतीचा पाय मांडीवरती घेतला. तर गुराकी कोण होता तुम्हाला एवढं सांगायचं. जगाच्या मालकांतीचा पाय मांडीवरती घेतला. ओ माय बाप. जगाच्या मालकांतीचा पाय मांडीवरती घेतला. आपला पाय त्यांनी मांडीवर घ्यावं एवढं पुण्य नाही आपलं. पण किमान त्याचे पंढरपूरचे पाय आपल्या माथ्याला लागतील एवढं कमवून ठेवा. आता चुकू नका, कारण आपल्याला पुन्हा भेटणार नाही. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. काटा काढण्याचे 2 नियम आहेत. तुम्ही सगळे शेतकरी आहोत. आपण फक्त आठवण करून देतो. काटा काढण्याचे पहिला नियम आहे, ज्या बाबळीचा काटा शिरला का तिच्याकडं पण वाकुल्या दाखवावं लागत. असं करा. आणि जेथं काटा भास्करला तिथली जागा जर दिसत नसन, तुम्ही काटा काढलेला आहे की नाही कोणाचा, काटाच काढीन. तो काटा वेगळा आहे ना, हा वेगळा आहे. असा तो काटा. आणि त्या काट्याकडे जगाच्या मालकाने पाहिला. आता काट्याचा देवाचा संवाद सांगतो. काटा बोलतोय देवाला आणि देव बोलतोय काट्याला. कान देऊ नाही का बरं सगळ्यांनी. काटा बोलतोय देवाला आणि देव बोलतोय काट्याला. काटा बोलतो देवाला, देवा हे देवा, अरे तू पंढरपुरातून येतो, 56 प्रकारचे भोग तुला तिकडे खायला भेटतात. पण पहिला प्रश्न आहे काट्या असा, देवा तुझ्या भक्ताच्या पायात इतक्या लांबून काटा टचल्याच्या नंतर तू येतो.
मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो बोचलो रुजलो देवा. हे देवा, मी तुझ्या भक्ताच्या पायात टोचलो बोचलो रुजलो देवा. आता मी नरकात जाईन का रे? देव बोलतोय काट्याला, नाही काट्या, माझ्या भक्ताच्या पायात तो टोचण्याआधी बोचण्याआधी रुजण्याआधी माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाला तुझी जीभ लागली. माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाची अशी ताकद आहे, तू पुढच्या जन्मात आता बाबळीचा काटा होणार नाहीस काट्या. काट्या, तू पुढच्या जन्मामध्ये बाबळीचा काटा न होता माझ्या बायकोच्या म्हणजे रुक्मिणीच्या अंगावरचं एखादं सोन्याचा अलंकार होशील, एवढं भाग्य प्राप्त झालं काट्या तुझं. काटा बोलतो देवाला, देवा शेवटचा प्रश्न विचारतो. 56 प्रकारचे भोग तुला उज्जैनला खायला भेटतात, 56 प्रकारचे भोग तुला पंढरपूरला खायला भेटतात, तरी 56 प्रकारच्या भोगाचा त्याग करून हिचं रजकण खायला आलास, असं हिच्या रजकणात काय आहे? काटा बोलतो देवाला, मी एकटा नाही रे काट्या, माझ्या सहित अखंड देव धावत येतात. कशा करता? हिचं रजकण खाण्याकरता. देव इच्छी रे जय चरणीची माती धावत चाले ती मागे मागे, धावत चाले ती मागे मागे. देव इच्छी चरणीची माती धावत चाले मागे टाळ्या वाजवायचं. टाळ्या वाजवा की आता. मी एकटा नाही रे काट्या, मी एकटा नाही, माझ्या सहित अखंड देव आमचे सगळे, आम्ही सगळे हिचं रजकण खाण्याकरता धावत चालतो. धावत चालती मागे मागे. माझा सोपा प्रश्न आहे तुमच्याकडे, उत्तर द्या मला. आवलीने भजन केलं असं कोणत्या चरित्रात आहे का? आवलीने भजन केलं असं चरित्रात नाही. आवलीने देवाला शिव्या दिल्या असं येईल, पण भजन केलं असं नाही. मग भजन कोण करीत होतं? तुकोबर आहे. पायात काटा शिरला कोणाच्या? आवलीच्या. आणि काढायला कोणाला? जगाचा मालक. पळत गेली तुकोबाराकडे. तुकोबाराने विचारलं, आवले पायात काटा शिरला, काही दुःख झालं का? तिने सांगितलं, नाही ना महाराज, माझा पायातला काटा काढण्याकरता एक गुराखी आला होता. आणि काय करत होता? म्हणे माझ्या पायातला काटा काढत होता. मी पाहिलं महाराज त्याला, तो माझ्या पायाचे रजकण चाटत होता आणि माझ्या पायातला काटा काढत होता. नाव सांगून गेला का? हो गेला ना महाराज. काय नाव सांगितलं त्याने? माझ्या कानामध्ये नाव सांगून गेला, माझं नाव विठोबाई म्हणून. तुकोबाराच्या एका एका डोळ्यात 2-2 धारा व्हायला लागल्या आणि तुकोबारा बोलायला लागले, आवले इथं भजन करतो त्याचं नाव तुकोबा, आणि ज्याचं भजन करतो त्याचं नाव विठोबा. विठोबा आणि तुकोबा सोडून या अरण्यात दुसरं कोणी येत नाही. ज्या अर्थी आला होता त्या अर्थी माझा पंढरीधीश पांडुरंग परमात्मा आला होता आणि येऊन तुझ्या पायातला काटा काढत होता. मी देवाला विचारणार आहे, देवा एवढ्या दूरवरून येतो आणि आमचे कामं करतो असं आमच्याकडे काय आहे? तुकोबाराने विचारलं, देवा एवढ्या दूरवरून येता आणि आमच्यामध्ये येऊन मिसळता असं आमच्यात काय आहे? देवाने सांगितलं, काहीच नाही, तुमच्याकडे प्रेम नावाचा रस आहे. प्रेम रसासी सोकलो. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगळ्यात उंच काय आहे? देवाला काय आवडतं? तर काही नाही, देवाला सुद्धा प्रेम रस प्रेम भाव आवडतो. देवा मला काही नको. तुम्ही सगळे तुकोबारांचे नाथबाबांचे ऐका, ज्ञानोबारांचे कितीतरी प्रमाण आहे की आम्हाला काही देऊ नको देवा, तुझं फक्त प्रेम दे, आम्हाला काही लागत नाही देवा. आणि मग त्या प्रेम नावाच्या रसाला देव सुद्धा संतांच्या द्वारामध्ये येतो.
नाथबाबा सांगतात आम्ही तुझा त्यांच्या द्वारामध्ये आहे. पण जायचं कसं महाराज? महाराज म्हणले त्यांच्याकडे जायचं असेल तर भुंकत भुंकत जावं लागतंय. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये भुंकत भुंकत द्वारा आम्ही त्याच्या द्वारात गेलो बा. पण कसं गेलो? भुंकत भुंकत. आता भुंकत भुंकत काय? ज्ञानोबा तुकाराम म्हणजे भुंक नाही, भानुदास एकनाथ म्हणजे काय आहे? भुंकत जाणं आहे. आणि त्यांच्याकडे भुंकत गेलं की ते आपल्याला काही कमी पडू देत नाही. काय कमी पडू देतील महाराज? एकदा नेवासा गाव माहिती आहे तुम्हाला? नेवासा गावामध्ये एका बाईचे मालक मरण पावले. रडायला लागली बाई मोठमोठ्याने. जुन्या काळची पद्धत होती सती जाण्याची. मैत्रिणी जवळ आल्या, फोडारीच्या बांगड्या, नेसवातीला पांढरी साडी, करातीचं मुंडन, जवळ आल्या. आणि मैत्रिणी जवळ आल्याबरोबर तिला हाताला धरलं आणि बोलायला लागल्या. मैत्रिणीने सांगितलं, मैत्रिणीनं काय, मला मरा वाटत नाही ग, मला असं वाटतं माझा नवरा अजून जिवंत व्हावा आणि आम्ही दोघा नवरा बायकोन मिळून अजून भजन करावं. काय करावं? त्याने सांगितलं. एक मैत्रीण जवळ आली म्हणली, बघ तुला जर वाटत असेल तुझे मालक जिवंत व्हावे तर एक काम कर. काय? गावाच्या बाहेर जा. गावाच्या बाहेर खांबाला टेकून एक साधू बसलेला आहे. त्या साधूच्या जाऊन पाया पड. तो साधू वरतून आशीर्वाद देईल, सौभाग्यवती भव, आणि तुझा नवरा जिवंत होईल. म्हणे होईल असं करून पाहायला काय हरकत आहे? तिरडीवरती नवरा रचला, तिरडीवरती नवरा चालवलेला आहे आणि तिरडीच्या पुढं बाई पळत होती. पळता पळता खांबाला टेकून बसलेले एक साधू पाहिले. सूर्य इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती होतं, लखलखीत दिसणारे साधू पाहिले आणि बाईने डोकं टेकवलं. घडावं असं घडलं महाराज. त्या साधून सुद्धा वरतून आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. बाई उठून उभा राहिली. माऊली तुम्ही दिलेला आशीर्वाद खरा. मी साधूचं नाव सांगतो म्हणजे चरित्र ध्यानात येईल. त्या साधूचं नाव होतं संत श्रेष्ठ संत ज्ञानोबाराया. काय ज्ञानोबारायची ताकद. माऊलीने त्याच्याकडे पाहिलं. माऊली म्हणले, काय तुम्ही दिलेला आशीर्वाद खरा आहे म्हणजे? महाराज तिरडीवरती चाललेला नवरा माझा आहे. सांग तुझ्या नवऱ्याचं नाव काय? साधूचा शाप आणि साधूचा आशीर्वाद कधी रिटर्न जात नाही. तो काही ना काही काम करून जातो. आमच्या भागात वामन भाऊ नावाचे संत होऊन गेलेत. वामन भाऊ नावाचे संत ते एका गावात मिरच्या मागायला गेले. मिरच्या आणि मिरच्या देता का? लोक म्हणले महाराज पैठणला जाऊन या, माघारी आले का घेऊन जा, गाडी बैल राहायचे. ठीक आहे. पैठणला गेले, पुन्हा माघारी आले आणि मिरच्या मागायला लागले. ज्या घरात बाई होती का ती म्हणली मालकच नाहीत घरात. ज्या घरात मालक होते ती म्हणली मालकीन नाही घरात. जिथं मालक मालकीन होते ते म्हणले आमची पोरं नाहीत घरात. जिथं पोरं होते ते म्हणले आमच्या हातात काही नाही, मायबाप नाहीत घरात.
काय करावं महाराज, कोणीच मिरच्या दिल्या नाही. गाडी बैलामध्ये भाऊ बसले आणि गावाचं सीमेवरती आले. गावाच्या सीमेवरती ते गाडी चालविणारा, गडी होता का गाडी चालविणारा, त्या गाडी चालविणाऱ्या टांगा चालविणाऱ्या माणसाने मागं पाहिलं आणि भाऊला सांगितलं, भाऊ आपण अख्ख्या गावात मिरच्या मागायला आलो पण कुणीच दिल्या नाहीत. भाऊचं वाक्य, भाऊ म्हणले पुढं बघून म्हणले, अरे गावात मिरच्या पिकल्या होत्या म्हणून मागितल्या आपण, आता इथून पुढं पिकल्या नाही तर कशाला मागायल्या. तेव्हापासून आजपर्यंत त्या गावात मिरची पिकत नाही, हा साधूचा इतिहास आहे. काय ताकद असेल बा साधूची. काय ज्ञानोबारांनी सांगितलं, सौभाग्यवती भव, आशीर्वाद दिला ना. सांग तुझ्या नवऱ्याचं नाव काय? माझ्या नवऱ्याचं नाव सच्चिदानंद आहे म्हणजे. आवाज दिला, सच्चिदानंद बाबा. झोपेतला माणूस जागा बाबा, तसा तिरडीवरला माणूस उठून खाली आला आणि ज्ञानोबाराच्या पायावर डोकं टेकवलं. माऊली उरले ते हरी तुम्हा समर्पण. मेले माणूस जित उठविला, मेले माणूस जित उठविले, वेळ काळाची क्रांती लगा कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव बोलत बोल, वेळ काळाची क्रांती लगा कैसा वासुदेव बोलत बोल, कैसा वासुदेव मेलेला माणूस जिवंत खाली आला. खरं सांगू का, आमचे ज्ञानोबाराय जर जन्माला आले नसते ना, ज्ञानोबारायचा जर अवतार झाला नसता ना, तर जगातला एकही माणूस मरण पावला नसता. मी पुन्हा वाक्य बोलतो, जरा कान देऊन ऐका. ज्ञानोबाराय जर जन्माला आले नसते तर जगातला एकही माणूस मरण पावला नसता. कस काय? हो, ते चांगदेव महाराज काय करायचे, माणूस मेला आणि त्यांच्या आश्रमात आणून टाकला आणि ते समाधीतून जागे झाले आणि त्यांनी कमंडलूतलं पाणी शिपडिलं. मेलेली माणसं पटापटा उठून बसायचे. किती बरं होतं आपल्याला. पण जो माणूस मेलेली माणसं जिवंत करायचा, त्याला मुक्ती देण्याचं काम आमच्या ज्ञानोबारांनी केलं. महाराज काय ताकद आहे ज्ञानोबारांची. ज्ञानोबारांनी सांगितलं, मेले माणूस जिथं उठविले. हाक मारल्याबरोबर माणूस खाली आला. माऊली तुम्हाला सगळं समर्पित. माऊली म्हणले, मला काही देऊ नको. मला कोणी म्हणे ना तुम्हाला समर्पित, आपल्याकडे दारी धरायला माणूस नाही. पण काय महाराज ज्ञानोबारांनी सांगितलं, आम्हाला नको, मला काही लागत नाही. माऊली म्हणले, एक काम करा, काय जगा करता देता का? म्हणले, जगा करता देतो. म्हणजे मी सांगतो, तुम्ही लिहा. सांगायला सुरुवात केली ज्ञानोबारांनी. रिकामे तोंड करू गेली बडबड, गीताई से गोडा तोडली. ज्ञानोबारांनी सांगायला सगळं ज्ञान ज्ञानोबारांनी. लोपले ज्ञान जगी किंवा प्रगट गुह्य बोली किंवा ज्ञान मग ज्ञानाग्नी संपर्गे कडसिले निविवेके ज्ञान आले परिपाके अमोदासी. तुपा इतकं स्वच्छ ज्ञान जगाच्या समोर ज्ञानोबारांनी मांडलं. किती ज्ञान सगळं आणलं, मांडलं, लिहिलं. लिहिण्याचं काम कोणी केलं? सच्चिदानंद बाबांनी. सांगितलं कोणी? ज्ञानोबारांनी. तुम्ही अख्खी ज्ञानेश्वरी वाचा, कोणाचं नाव ज्ञानेश्वरीमध्ये नाही. काय महाराज ज्ञानोबाराय वशिलाच लावला नाही ज्ञानोबारांनी, कोणाचंच नाव ज्ञानेश्वरीत नाही. पण शेवट ज्ञानेश्वरीला एकदा म्हणावं लागलं, शके 1212 तरी तै टीका केली ज्ञानेश्वरी. बोला बोला, सच्चिदानंद बाबा दरी लेखक झाला. आता आपण सगळे बाबाकडे जाऊ नेवाशाला. चला बाबाला विचारू, बाबा ज्ञानेश्वरीने तुमचं नाव घ्यावं असं तुमच्याकडून काय घडलं? तर सच्चिदानंद बाबा सांगतील, काहीच नाही बाबा, मी ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये भुंकत गेलो, प्रामाणिक राहिल्याचा परिणाम ज्ञानेश्वरीला म्हणावं लागलं, माझं नाव एकदा घ्यावं लागलं. भुंकत भुंकत द्वारा आलो. बाबा देरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, जय हो. बाबा देरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, बाबा देरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, बाबा देरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी
ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. मग हे ज्ञान नावाचं थारोळं म्हणजे काय? ज्ञानोबारांच्या द्वारामध्ये ज्ञान नावाचं थारोळ आहे, ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, अमृत अनुभव आहे. तुम्ही जा, ओले चिंब व्हा, भिजून घ्या शरीराला. तुम्ही नाथबाबाच्या दरबारामध्ये आले ना, तिथं एक थारोळ आहे, भावार्थ रामायण नावाचं थारोळ आहे, भागवत नावाचं थारोळ आहे. जा, ओले चिंब व्हा, नाथबाबा तुमच्यावरती कृपा करतील. तुकोबाराच्या द्वारात कधी गेले ना, तर तुकोबाराच्या द्वारामध्ये गाथा नावाचं थारोळ आहे. जा, ओले चिंब व्हा, ओले व्हा, तुकोबाराय तुमच्यावरती कृपा करतील, कृपा करतील. आपल्याला पण त्या थारोळ्यामध्ये जावं लागेल. कोणत्या? ज्ञान नावाच्या थारोळ्यामध्ये जावं लागेल. आणि कसं जावं लागेल? तर भुंकत भुंकत जावं लागेल. खरं सांगू, आपण या संसारामध्ये काबाड कष्ट करतो आहोत, आपण संसारामध्ये राहतो आहोत, पण या संसाराने आजपर्यंत कोणाला काही दिलं नाही. आणि मला वाटतं आपल्याला सुद्धा हा संसार काही देईल असं वाटत नाही. काय देईल महाराजाने? तुम्ही घरी गेलात ना, घरी आता घरी जाणार ना, आता तुम्ही इथून गेले का चालता माझ्यासोबत? नाही ना. घरी गेल्याच्या नंतर घरी जा. आणि घरी गेल्याच्या नंतर तुमच्या दरवाजाला उंबरा आहे, उंबराच म्हणता ना तुमच्याकडे, उंबरा. त्या उंबऱ्याला विचारा, उंबरे दादा काय किती लोक जाताने पाहिले रे? तो उंबरा तुम्हाला डायरेक्ट प्रमाण सांगल, किती लोक जाताने पाहिले. उंबरा सांगल, मी जाताने पाहिला आजा, मी जाताने पाहिला पंजा, आजा गेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू देखत ना तू पाहू तोही तैचा झाला. देखत देखत ना तू पाहू तोही तैचा झाला. उठा उठा एवढा सुंदर उंबरा सांगला बा. आजा गेलाय, तुझा बाप जाताने पाहिलाय, तुझे सगळे खानदान मी जाताने पाहिलंय. उंबऱ्याला विचारा, उंबरे दादा एवढे जाताने पाहिले, आमच्या आजाकडे 200 एकर जमीन होती, काही गुंठाकसभर हातात नेताना पाहिली का रे? उंबरा सांगाल नाही. उंबरा सांगाल मी इथून कोणाला काही नेऊ देत नाही, हा माझा नियम आहे, कोणीच नाही. अहो उंबऱ्या इतका निबार जगात कोणी नाही. किती जणांच्या लाथा खातं ती दिवसभरात, किती लाथा आणतो आपण त्याला, पण म्हणतं कधी काही ते त्याला माहिती, आणू दे किती लाथा, याला मी काही न्यूज देत नाही तर काय. मग ते थे न चले काही सतत पधराईल काही कटाई, पुढे पंचित जाईल वाही. तुका मन काही यम आजा, यम आजा, यम आजा. जय हो, बहुत बढिया, आनंद वाटतो वा. असं काय हे लोक आपले. अहो आता दिलंय प्रमाण तर सांगतो, जाऊ दे. आता काय माझा मूळ ट्रॅक विनोदच आहे, मुद्द्यावर आल्याशिवाय जमत नाही. आता काय करावं, त्याला मूळ स्वभाव जाय ना, त्याचं येळकोट राही ना, काय करा. चांगले माणसं दिसले जरा चांगलं बोला वाटतं, पण काय करावं, स्वभाव जात नाही. आमच्याकडे परदेशी एक म्हातारं मेलं, ते खुटीलं म्हणजे आमच्याकडे बांधित येत. मेलं माणूस कसं तुमच्याकडे बांधित येत ना, ते काय पळून जात नाही काही नाही, पण बांधित असं ते बांधिलं. त्याचे डोळे काही म्हणते, जीव डोळ्यातून नाही गेला काय ना, डोळ्यात मिटी ना, आता काय मिटीन ते. असे डोळे लावलेले, त्याचे कापसाचे बोळे तोंडात घातलेले, नाकात घातलेले, कानात घातलेले, ते असं पडले. 4 पोरी त्याच्या दिलेल्या, 4 पोरी. एक पोरगी नाशिकला दिलेली होती, एक पोरगी येवल्याला दिलेली होती, एक पोरगी पुण्याला दिलेली होती, आणि एक पोरगी मुंबईला दिलेली होती. मी गावाचे नावं ठळक सांगितले, गेले तिकडं तर भेटून या त्यांना. 4 पोरी दिलेल्या महाराज त्याच्या. 4 पोरी 3 पोरी पटकन जमल्या, पण मुंबईवालेला वेळ उशीर लागला जरा. 3 पोरी रडायला लागल्या मोठमोठ्या, दादा आमच्याकडे पाहना, दादा आम्हाला बोलायला, दादा तुम्ही कम बोलायला, दादा का पाहाला. दादा तेवढ्यात म्हणायला पाहिजे, का आली ग तू? तैला कुंकड पळाव करणार नाही, अवघडी मार. हो, आणि जेव्हा दादा बोलत होता तेव्हा म्हणली, माझ्या पोराचे पेपर चालू आहे, तू काय थोडी धोरणं दे का? बोलत होता तेव्हा तू बोलली नाही, तू झाली नाही. कठीण आहे, रडायला लागली मोठमोठ्या. 3 पोरी जमल्या. यार म्हणलं घ्या उरकतं, 10कडे काटा गेलाय म्हणलं.
अरे उरकत घ्या असा आवाज दिला. ती म्हणली पान महाराज मुंबईवाली नाही आली, दादाच्या आत्म्याला कसं लागलं. मी म्हणलं येऊ द्यावा मुंबईवाली, आपलं काय म्हणणं नाही म्हणलं. तेवढ्यात मुंबईवालीच्या दारात गाडी, तिने असा दरवाजा लोटून दिला आणि पळतच दादा की दादाच्या अंगावर उडी. मोठ्या रडायला, दादा आमच्याकडे पाहला, दादा आम्हाला बोलाला, दादा तुम्ही गेले आता आम्हाला साड्या कोण घेईल, आमच्या पोराला कपडे कोण घेईल, जावायला चोरून पैसे कोण नाही. तुम्ही ऐकायचं, मी आपलं भांडवाला पुरतं ऐकलेलं. मोठमोठ्या रडायला लागले. काय करावं कळेना महाराज. मग काय करावं कळेना. लोक तिला वाढायला, समजून घ्या तरी मागं पहा, मागच्याकडं पहा, समजून घ्या. वाढायला लागले. वडिता काय झालं, तिचा हात असा दादाच्या हाताकडून दादाच्या बोटाकडे गेला. दादाच्या बोटात होती 5 तोळ्याची अंगठी, सोन्याची 5 तोळ्याची अंगठी अशी हाताला लागल्याबरोबर तिने स्वर लावला. ती म्हणली पाना दादाच्या हातात अंगठी कशी दिसती. तिने मग येवल्यावरीन ग बसन. तिने कशाला म्हणत, तिने इकडून आवाज दिला, आपल्याला देईन म्हणलं होतं ना. मग नाशिकवलीन तिकडून स्वर लावला. ती म्हणली अजून तरी कुठं बिघडलंय, त्वयाच हातान तू सोनाराकडे घेऊन जाय ना. पुण्यावली म्हणली चौघीत समसमान वाटण्या करा, नाही तर दादाच्या आत्म्याला शांती लागते. हे लोक आपले नाहीत महाराज. भूषणे ही घेती काढोनिया, भूषणे ही घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढोनिया. यमाची हाती बांधुनिया दिती, भूषणी घेते काढून या, बांधून या देती यमाची हाती. काय करतात महाराज हे लोक आपले नाहीत. हे आपल्याला हे बघा, लोक कोरोनाच्या आधी म्हणायचे माय मारा मावशी उराव. ही मावशी कोरोनात दिसलीच नाही, कुठं गायब झाली. ही पॉझिटिव्ह माणसं कशी बसायला पाहिजे ते. बस बाई घडीभर आम्ही फिरून येतो जरा. कठीण आहे महाराज, हे लोक आपले नाहीत. ज्याच्या आपण संगतीत राहतो हे लोक. कोणी आपलं, कोण आलं त्या काळात आपल्याला भेटायला? कोण नाही आलं. अहो कोण नाही आलं. मी पाहिलं, मी 6:45 वाजता कोविड सेंटरला हजर झालो. 6:45 मला 6ला कळालं तुम्ही पॉझिटिव्ह आहेत. मायापाशी 5-10 पोरं बसलेली होती. डॉक्टर आले. डॉक्टर साहेब म्हणले महाराज तुम्ही पॉझिटिव्ह आहेत. पोरं पटपट बाजूला झाले. मागचाल कुंकडून उतराव कळा, पुढच्याला तोंडर पडलं. मी एकटाच राहिलो. मी कोविड सेंटरला 6:45 वाजता हजर झालो. 6:45 वाजता कोविड सेंटरला 6:45 वाजता हजर झालो. आणि मला आतमध्ये बोलवलं. त्या आतमधून आवाज आला, म्हणले ए काय चला जेवायला रे. जेवायला चला म्हणजे मला वाटलं सप्तीचीच पंगत आहे काय नो. पण ते लाईनीत उभा केला असं, लाईनीत सगळ्यांना. एका पिशवीमध्ये एका कॅरी बॅगमध्ये भाजी द्यायची आणि एका कॅरी बॅगमध्ये चपात्या द्यायच्या. आता जे कोविड सेंटरला होते, ज्यांना अनुभव आहे त्यांना मी ते भोगलं म्हणून सांगतो. 2 पिशव्या ते माझ्या हातामध्ये घेतल्या आणि माझ्या कॉटवरती आलो. त्या पिशवीत प्लॅस्टिकच्या असल्यामुळं मला त्याची घृणा आली. मी ब्राह्मणी जेवणारा गडी, जरा भोजन मला नको. काय करावं महाराज, त्याचं दुर्गंधी आली मला त्याची. मी काय केलं माहिती आहे का, त्या पिशव्या एकत्रित केल्या, थोडं 2 घास खाल्ले. आता नाही खावा तर काय, हे सप्ताह थोडाच आहे. बाबा जेवले का, बाबा जेवले का. म्हणलं खाऊन घे बाबा, सकाळपर्यंत बावड्या तुला कोणीही विचारणार नाही उद्या. मी आपलं 2 घास खाल्ले, पोटाला आधार केला आणि माझ्या कॉटवरती बसलो. कोणी बोलायला नाही महाराज. संघचे कोणी बोलत नव्हते, कोणी कोणाकडे. मी थोडा बरा होतो, एवढं खोकत नव्हतो आणि एवढी तापही मला नव्हती, पण पॉझिटिव्ह होतो. आता कसं होतं तुम्ही समजून घ्या. मी पॉझिटिव्ह होतो आणि मी असं कॉटवरती पडलेलो होतो. आणि पडल्या मी अंगावरती तिथं, आता घरच्याने अंगावर घ्यायला दिलं नव्हतं मला. घरच्याला वाटलं हे घरी घेऊन यायला बसले, आपल्याला पॉझिटिव्ह घरी. मी आपला अंगावर तोंडावर पडलं आणि असं पडल्यावर निश्चिंत पडलेलो होतो. मध्यरात्री मला जाग आली. सगळे झोपलेले होते. मध्यरात्री मला जाग आली. मी तोंडावरला फेकलं काढून आणि उठून बसलो. धडपडून उठलो. कोणीतरी मला हसतं याची जाणीव झाली. मी उठून बसलो, कॉटवरती बसलो आणि मी पाहिलं धपकत्या उजाडाने, त्या लाईटीच्या उजाडाने माझे डोळे दिपून गेले आणि मला वाटलं की कोणीतरी मला हसतंय. कोण हसतंय रे मला, असं इकडं तिकडं पाहिल्याबरोबर ते कोविड सेंटर हसताना दिसलं. अख्खं कोविड सेंटर मला गदगद हसताना दिसलं. तिथले फॅन हसत होते, तिथली लाईट हसत होती, तिथली भिंत हसत होती, तिथले सगळे सलाईन हसत होते, तिथले कॉट हसत होते, सगळे पेशंट माझ्याकडे पाहून हसत होते. आणि हसता मला
माझ्याकडे पाहून माझ्या जीवनावर थू म्हणत होते. मला दुःख वाटलं, अरे का हसतोय का हसतोय का हसतोय. मी कोविड सेंटरला विचारलं, त्यावेळेस अख्खं कोविड सेंटर एकाच सेकंदात मला बोलायला लागलं, बाबा ओ महाराज ओ महाराज ओ महाराज, का हसू नको तर काय करू तुमच्यावरती, हसू नको तर काय करू, काय कमी आहे तुम्हाला, तुमच्यासोबत सगळे सोयरे आहेत, लाखोची प्रॉपर्टी तुमच्या घरामध्ये आहे. महाराज तुम्ही बोलायला लागले तर 1000 लोक तुमचे बोलणं ऐकून घेतात. महाराज तुम्ही चालायला लागले तर 100 माणसं तुमच्यासोबत चालतात. महाराज तुमचं बोलणं प्रमाण आहे. पण बघा ना महाराज, नियतीची ताकद, एका मिनिटात तुम्हाला खाली आणलं. आणि मी सांगतो त्या कोविड सेंटरमध्ये मी सांगते ती वरण भात भाजी खायला लागली. ही नियतीची ताकद आहे महाराज, कधी विसरू नका. अख्खं कोविड सेंटर असत होतं आणि नियतीची ताकद शिकवत होतं. एका विश्वाने आपल्याला नियतीची ताकद शिकवली. काय कठीण आहे महाराज, ही नियतीची ताकद आहे. म्हणजे हे लोक आपले नाहीत भाऊ, कोण आपलं आहे महाराज, जगातला देव. अहो मी सुरुवातीला 2-3 महिने घरी राहिलो, कोरोना काळ 2-3 महिने घरी राहिलो. आता ते सुरुवातीला आमच्या घरच्याला जरा बरं वाटलं. घरच्याला म्हणजे माझं लग्न झालेलं आहे, माझ्याकडे बघून वाटत नाही म्हणून सांगितलं, आपलं जाता जाता केला इशारा. 2-3 महिने सुरुवातीला घरी आलं. 2-3 महिन्याने घरच्याच्या ध्यानात आलं, म्हणजे कुठं काही जाय ना. मला एक जणांनी फोन लावले, महाराज म्हणून काय गाडी एका जागेवर उभी करीत जाऊ नका. म्हणलं कमून, म्हणले माती टायर खाऊन घेती. आता मातीने टायर खाल्ल्यावर म्या काय खावा प्रश्नच आहे ना. मी म्हटलं काय करायचं, म्हणले गल्लीतून फिरून आणली जाता. गल्लीत गाडी न्यायला कुत्रं बाहेर येऊ देत नव्हते, ते दांडकी घेऊन उभाच होते. म्हणले धरलं की ठोकलंच. मी आपलं तेवढ्याच जागेवर बसायचं. मकर कोणाच्या घरी काय फिरावं म्हणलं, तेवढ्याच जागेत गाडी घी मागं घी पुढं, टाक मागचा गेअर टाक पुढं. 2-3 महिने सुरुवातीला घरी राहिलो. आमच्या घरच्याला जरा बरं वाटलं. सकाळी उठलं पोहे करूक महाराज, जीव लावला 2-3 महिने मला. पोहे करूक महाराज, उपीट खाताक महाराज, उपमा खाताक महाराज, मसाला डोसा बनवक महाराज, शिरा खाता का महाराज. सऱ्या शिऱ्याने शिरे उघडे पडले. म्हणलं काय महाराज काय मसाला डोसा खाता का, मग पाणीपुरी खाता का. आता 2-3 महिने तुमच्याकडे धपाटे असतात का, धपाटे तुमचं आमचं सारखं आहे राव, मग काय लय अवघड नाही. जमलं धपाटे द्या. आमच्याकडं नवरा नीट राहिलं तर ठीक नाही, त्याला धपाटे करतात. तुमच्याकडे नाही माहीत बरं का मला, मी आमच्याकडे सांगितलं धपाटे. 2-3 महिने सुरुवातीला. आणि 2-3 महिन्याने घरच्या ध्यानात आलं, कुठून काही आहे ना, बाहेर काय जाय ना महाराज. म्हणलं काय कावा सुरू होणार आहे. मी म्हणलं आपलं जोपर्यंत सगळं बंद आहे तोपर्यंत काय सुरू होणार नाही. बाई महाराज काय घरी राहणं आपल्याला परवडतं का. मी म्हणलं मी आळंदीत एवढं शिकलो, मला दुसरं काही येतही नाही. भाई महाराज मी काय तुम्हाला भांडे घासा म्हणते का, धुणं धुवा म्हणते का, फरशी पुसा म्हणते, तुम्हाला एकदम सोपं काम देते. म्हणलं कोणतं, तुम्हाला का करायची एकदम सोपं. अरे मी म्हणलं पण कोणतं, तुम्हाला का करायची एकदम. अरे पण म्हणलं कोणतं, तुम्हाला का करायची एकदम सोपं. आबा यांनी बघा ना कसे कानं टवकरले. यांना वाटलं कोण सांगतो ते त्याचेच पैसे घ्यायचे मला, काय करावं. 2-3 महिन्यांनी मला घरच्याने काम सांगितलं. महाराज म्हणलं काय तुम्ही कमराला उपारणं बांधताना, हा ते सोडायचं मागून वटीला बांधायचं. आम्ही उसातलं गवत खुरपीला वटीत भरायचं आणि बांधायला टाकायचं. लय काम अवघड नाही, म्हणजे एकदम सोपं आहे तुम्हाला. म्हणलं चला बा काय बघा, कर्मभूमीवर आलेले माणसं आपण, कर्म केल्याशिवाय म्हणून मरू नाही म्हणतात ना, म्हणूच नाही धनंजया जी आपरी. चला जाऊ दे म्हणलं, काय आपण कर्मभूमीवर आले माणसं, कर्म करायला हरकत नाही. मी गेलो, आम्ही ते का उचलायचो मी गाव तसं ते बांधावर आणून टाकायचो. काही रस्त्यावर जाणारे लोक मला पाहायचे, ते मास्क लावलेले होते काही फुगीर लोक माझ्याकडं पाहायचे आणि एकामेकात बोलायचे, मला आवाज येईन असं. आता वरतून ऊन पडलेलं, पोटात भूक लागलेली, सगळ्या अंगाला घाम आलेला. मग आता मला दुःख माहिती, मी उचलायचो ते बांधा, दोघाला भूक लाग. आणि ते रस्त्याने जाणारे लोक मला आवाज येईन असं. मागचा पुढच्याला म्हणतो महाराज तर धोरणाला लागला रे. पुढचा मागच्याला म्हणतो महाराजाचं हो वाटुळं, चांगल्या पुरीचं घर घातलं त्याचं काय. कठीण आहे महाराज. एक पठ्य तर माझ्या जवळ आला, मला म्हणला महाराज कमर बांधून लोकांना सांगितलं जगात देव आहे, कुठे आहे तुमचा देव. तुमचा देव दिसत का नाही महाराज. हजारो लोक मरताने पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला भेटण्याकरता तुमचा देव येत नाही. हजारो लोक मरताने पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला उचलून ॲम्ब्युलन्स मध्ये तुमच्या देवाने टाकलं नाही. हजारो लोक मरताने पाहिले महाराज, कोणी एखाद्या पेशंटला बेड देण्याकरता तुमचा देव आला नाही. कुठे आहे तुमचा देव. मी त्याला सांगितलं दादा, त्या कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात जर माझा देव नसताना तर तुझ्या मंडप मधलं एकही माणूस जिवंत दिसलं नसतं. आज आपण सगळे कीर्तनाला जिवंत आहोत, हे माझ्या देवाचे उपकार आहेत. विटेवरती उभा नव्हता, कटेवरती कर नव्हते, खाली आला होता, खाकी वर्दी अंगामध्ये घातली होती, हातामध्ये काठी घेतली होती, प्रत्येकाच्या घराघरासमोर जात होता आणि प्रत्येकाला सांगत होता दादांनो घराच्या बाहेर निघू नका ना रे, तो माझा देव होता. तुम्हाला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकत होता, तो देव माझा होता. तुमची ॲम्ब्युलन्स चालवत होता, तो देव माझा होता. तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात सांगत होता, तो देव माझा होता. तुम्हाला बळच पॉझिटिव्ह करत होता, तो देव माझा नव्हता. कळलं त्याला, धन्यवाद. ज्याला नाही कळलं त्याने आंघोळ्या करून या उद्या सांगतो. क्षणोक्षणा सांभाळी तो साक्षी होतो आपुला.
सांभाळण्याकरता तो राहतो, पाठीमाग उभा राहतो, पुढे उभा राहतो. सदैव सांगतो मी तुमच्या सोबत आहे, भिवून जाऊ नका. म्हणून महाराज यांच्या घरात न राहता आपल्याला त्याच्यासाठी भुंकणं आहे. कारण त्याने हे नरदेह दिला ना, त्याचं भजन करण्याकरताच दिलेलं आहे. देवे दिला देव भजना गोमटा, दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोला या वचन, हे सगळं करण्याकरता दिला. पण महाराज आम्हाला त्यांच्या संतांच्या द्वारा जावं वाटतं. आम्ही भुंकत जाऊ, आम्ही ज्ञान नावाचं थारोळं त्यांचं शोधू, त्याच्यामध्ये ओलं चिंब होऊ. ठीक आहे महाराज, आम्हाला प्रेम नावाचा रसही भेटेल. पण तुमचे संत अजून काही देतील का? नाथबाबा सांगतात मला तरी दिलं बा. काय केलं? माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझ्यावरती कृपा केली. अभंगाचं तिसरं चरण. कुतरा जय हो. हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 ओ पार घुमाई 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 कुत्रा भुंकत आला हिता, संत्या हात ठेविला माथा. नाथबाबा सांगतात आम्ही जरी भुंकत गेलो तरी आमचं थोडं हित ठेवून गेलो होतो.
काही येत होतं, आमची कृपा होईल का आमच्यावरती? आणि खरंच संतांनी आमच्यावरती कृपा केली. संत कृपा करतात, किती कृपा करतात. एक उदाहरण सांगतो, सेवा समाप्त करतो. बरं ऐका. पैठण ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पैठण असे नित्यवारी करणारे आमचे भानदास महाराज होते. 15 दिवसामध्ये पंढरपूरला जायचं आणि 15 दिवसामध्ये पैठणला यायचं. वारकरी जुने म्हणायचे, पंढरीचे वारकरी शिळे तुकडे पार करी. आता थोडं बदला लागेल, पंढरीचे वारकरी गुलाबजांबू पार करी. काही नुसते पंक्तीला येते, कीर्तनाला दिसतच नाही. काय वारकरी गोळे बा. आपण पाहतो मथरी या घरात असते, मथरी इकडून तिकडं खुनी ती म्हाताऱ्याला. मथर म्हणतं गबस गबस. मी तिकडं पारायणाला गेलो होतो जेवायला, तिकडं सप्त्यात कीर्तन होतं. मथरी म्हणली मलकमने आणलं एवढं एवढं खायला. मथर म्हणलं अरे सप्त्यातलं खाल्लं त्याला कीर्तनाला जावं लागतं, सप्त्यातलं खाल्लं त्याला हरिपाठाला थांबावं लागतं, आणि सप्त्यातलं खाल्लं त्याला सकाळच्या पारायणाला थांबावं लागतं. तर सप्त्यातलं खाल्लेलं पचतं, नाही तर वर्षभर टेंगळं येतात माणसाला. जे मी नेहमीच मी रोज सांगतो, ज्याला इथलं खायचं त्याने कीर्तनाला आलं पाहिजे. आणि जर इथलं खाल्लं नाही आलं तर ध्यानात राहू दे, वर्षभर त्याचा कार्यक्रम होतो. अजिबात खायचं नाही इथलं. खायचं कशाला पंक्तीला गर्दी करतो मग मरायला. कठीण आहे महाराज. काय वारकरी होते महाराज जुन्या काळचे. पंढरीचे वारकरी शिळे तुकडे पार करी. दरमजल करीत दरमुक्काम करीत पैठण ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पैठण. इथून पैठणला जायचे आणि पैठणवरून पंढरपूरला यायचे. नित्याची वारी महाराजांचे चारू. एका घरी जायचे महाराज, नित्याने भानदास महाराज एका घरी जायचे. त्या घरी गेले संध्याकाळच्या टायमात की आतमध्ये यायचे, पाय धुण्याकरता पाणी द्यायचे. दोघं नवरा बायको खूप सेवा करायचे. आतमध्ये बोलवायचे आणि आतमध्ये बोलावलं, ऐका बरं, आतमध्ये बोलावलं की महाराज आतमध्ये हातात टाळ घ्यायचे आणि हरिपाठ गायचे. हरिपाठ झाला की महाराजांना तोपर्यंत सुंदर स्वयंपाक बनवल्या जायचा. स्वयंपाक जेवण झालं की महाराज लगेच टाळ हातात घ्यायची की पंचपती भजन करायचे. पंचपती भजन झालं की महाराज आराम करायचे. आणि संध्याकाळचा आराम झाला की महाराज पाठ 3ला उठायचे आणि महाराज काकडा करायचे. इतका गोड काकडा. दोघं नवरा बायको काकडा ऐकायला बसायचे महाराजांपाशी. गोड असा प्रसंग. महाराज सकाळी काकडा संपला की मग महाराजांनी ते घर सोडायचं, दुसऱ्या गावाला निघायचं. असं नित्याचा क्रम. दोघं नवरा बायको इतकी सेवा करायची महाराजाची, इतकी सेवा, खूप सेवा. पण काय झालं बघा, दोघं नवरा बायकोचं वय सरत चाललं त्या कुटुंबाचं, पण त्यांना संतती नव्हती. वय सरत चाललं पण संतती नव्हती. पण कधी ज्ञानी माणसं दुःखी होत नाहीत. ते कधी दुःखी झाले नाही. ते म्हणले चला जाऊ द्याकडे, नसेल तर नाही ठेविले आनंदे तैसेचे राहावे आणि चित्त असू द्यावे समाधान. काय चिंता करायची म्हणले, जाऊ दे म्हणले, जसं असन तसं असन, भगवंताची लीला. पण सेवा करायची खूप महाराजाची. बराच काळ उलटून गेला. भानदास महाराजाची कृपा झाली म्हणा, पांडुरंगाची कृपा झाली म्हणा, नाथबाबाची कृपा. काय महाराज त्यांच्या सेवेचं फळ भेटून गेलं. मागच्या जन्मातले पुण्याईने म्हणा. त्यांना उतार वयाला एक पुत्रप्राप्ती झाली, एक पोरग झालं. काय आनंद झाला महाराज घराला. सगळ्याला साखर वाटली. साखर घ्या साखर, मुलगा झाला आम्हाला. काय आनंद महाराज त्या घराला. दुश्मनाला सुद्धा बरं वाटलं. दुश्मनाला जाऊ द्या गड्या, आपला दुश्मन आहे देव, पण त्याच्या घरात पाळणा हल्ला. जाऊ दे असं आपल्याला दुश्मन का असणार, फक्त दुश्मन नसावं, ते मोकळ्या मनाचे असावं. शत्रू असाना, पण शत्रू सुद्धा कसा असला पाहिजे, त्याचं मन काय असलं. जाऊ द्या गड्या, आपलं त्याचं वैरत्व आहे, आपलं त्याचं नाही पटत, पण त्याच्या घरात पाळणा हल्ला. आनंद वाटला महाराज. सगळीकडे आनंदी आनंद. भानदास महाराज नेमकी दारात आली महिनावारीला. हातामध्ये साखर दिली. बाबा तुमच्या कृपेने मुलगा झालाय आम्हाला. हातात महाराजांनी साखर घेतली ना, वा कल्याणम भवतु, आशीर्वाद दिला. वा आनंद आहे म्हणले. तुम्ही मुलगा झाल्याची बातमी दिली म्हणले. वा बरं वाटलं, समाधान वाटलं. सुंदर स्वयंपाक बनवला बाईने, जेवण झाले. रोज काय व्हायचं माहिती आहे का, भानदास महाराज महिन्याला यायचे ना, तो मुलगा थोडा थोडा मोठा होऊ लागला. थोडं थोडं बोलता यायला लागलं त्याला. संत कृपा सांगतो बरं. भानदास महाराजाच्या जवळ तो बसायचा आणि भानदास महाराज त्याच्या गळ्यामध्ये टाळ द्यायचे आणि भानदास महाराज त्याला टाळ वाजवायचं शिकवायचे. जे जे आपण अशी ठावी तिथे इतर अशी सांगावे, शाने करून सोडावे सकळ जन. जे आपल्याला येतं ना ते आपण दुसऱ्याला शिकवलं पाहिजे. आपल्याला देवांनी जी कला दिली ना ती आपण वाटत राहिलं पाहिजे, दिली पाहिजे. कैले गुपकी धरून बसत येत, बोलतच नाही.
माफी मागून बोलतो बरं ओंकार महाराज. काही गावातल्या भजनेनी पुढं भजनीच नाही होऊन दिली. लाईव्ह नाही चालू आहे, एवढं कट करा. अत्यंत वाईट घटना आहे महाराज, अत्यंत वाईट. आपल्या धर्माला काय दुःख आहे ते इथं दुःख आहे सगळं. काही लोक काय मूर्ख असतात काही कळत नाही. जवळ नाही येऊन देत महाराज माणसाला जवळ. काय माहिती आहे का, ज्ञानोबारांची ओवीचे भाऊ त्याला. ज्ञानोबा म्हणतात नवल अहंकाराची गोटी विशेष अज्ञानापाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अवघड आहे महाराज, होऊनच नाही दिले. मी मला एक भजनी नाही केला तुझ्या गावात. आणि काय करायचं मग, साप्त्यात कोणी विचारला असता आम्हाला. तो आहे विचारण्यापायी गावाचं वाटोळ गेलं भल्या माणसाला. एक तरी जे आपण असे बांधास महाराज झाले किंवा बांधास महाराजांनी गळ्यात टाळ घातला. मला येतं ना तर तू म्हणायचो बांधास महाराज पुढं भजन. आणि पाठीमागं पोरगं गायचं. इतकं गोड गायचं महाराज, पोरगं गोड लागायचं. गोड भजन इतकं सुंदर म्हणायला लागलं. 5 वर्षाचं 5-7 वर्षाचं पोरगं झालं, 7-8 वर्षाचं पोरगं झालं. गोड भजन म्हणलं. बांधास महाराज आले का लगेच टाळ घेऊन हजर राहायचं. बाबा चला हरिपाठ घेऊ. बाबा हरिपाठाला बसायचे. ऐका बरं, बाबा हरिपाठाला बसायचे. तो बाबाजवळ हरिपाठाला येऊन बसायचा. जेवणाची वेळ झाली ना तर एक पाठ मांडायची, एक त्याच्यावरती ताट मांडायची, बसायला टाकायची, पंचारती लावायची, रांगोळ्या काढायची, पंचपक्वान्नाचं भोजन त्याच्यामध्ये असायचं. इकडून एक पाठ, इकडून एक पाठ, ते रांगोळ्या काढलेल्या आणि पोरग पलीकडून आणि बाबा अलीकडून. दोघा आईबापालाही आनंद वाटायचा महाराज. खरं सांगू, आईवडिलाच्या डोळ्यासमोर मुलाने असं कौतुक करून दाखवावं का आपल्या आईबापाला त्याचं समाधान वाटेल. आपण आपल्या आईबापाच्या समोर तारुण्यामध्ये आपल्याकडून असा मूर्खपणा घडू नये की आपल्या मायबापाला कधी खाली पाहावं लागेल आणि डोळ्यात पाणी येईल. त्या दिवशी समजा आपला मृत्यू आलेला आहे. तरुण पोराने आईबापाच्या डोळ्यामध्ये कधी आपल्यामुळं पाणी पाहायचं नाही, दुःख पाहायचं नाही, तो आपला मृत्यू समजायचा. आणि लक्षात ठेवा, तरुण मुलाने असं कौतुक करून दाखवायचं की आईबापाला समाधानाच्या अश्रू डोळ्यातून बाहेर आली पाहिजे. अरे काय माझा मुलगा आहे. माझं जर कधी आबा कीर्तन झिटॉकीजला लागलं ना तर माझे वडील सगळ्या गावातल्या लोकांना ओरडून सांगतात माझा मुलगा आहे म्हणून. मी फक्त त्यांच्या समाधानाकरताच कीर्तन करतो बरं का झिटॉकीजला. त्यांनी मला सांगितलं की महाराज करी जा म्हणले, जरा मला बरं वाटतं तुम्हाला टी व्हीत पाहिले. हे समाधान आहे महाराज आईबापाचं. काय महाराज असं कर्तृत्व केलं पाहिजे. त्याने हातात टाळ घ्यायचा, जेवायला बसवलं बाबासोबतच जेवायला बसायचा. बाबांनी पाणी फिरवलं की त्यांनी पाणी फिरायचं. बाबांनी मंत्र म्हटले की वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरी, त्यांनी म्हणायचं. गोड भोजन, काय संताची संगती बरवे भोजन निगुती. काय महाराज भोजन असेल, काय त्या भोजनात आनंद असेल, गोड भोजन. आणि मग ते भोजन झालं, ऐकता तुम्ही सगळे, भोजन झालं की एका बाजूला बसायचं, पंचपती भजन करायचं, सकाळचा काकडा करायचा, पोरग लगबगीने उठायचं, 7-8 वर्षाचा मुलगा कौतुकाने उठायचं महाराज. बाबाच्या समोर बसायचा, बाबा गाना, बाबा गायचे, भोपाळ्या गायचे, बाबा जोग गायचे. काय महाराज गोड 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 काकड्यातल्या चाली गायची. पोरग मागं म्हणायचं. घर असं दुनदुनून जायचं. घरात असं वाटायचं अरे आमच्या घरात खरंच देव आला गड्या. प्रत्यक्ष देवाल्याची भूमिका आईबापाला वाटायची. अश्रून डोळे भरून यायचे. 7-8 वर्षाचं पोरग झालं, 7-8 वर्षाचं पोरग झालं. त्यांच्या मागच्या कर्माने म्हणा, दुर्दैवाने म्हणा, दुर्भाग्याने म्हणा, काय असेल ते देवाच्या अवकृपा. काय झालं तर झालं, 7-8 वर्षाचं पोरग एक दिवस मरण पावलं. केवढं दुःख आहे महाराज. आई वडिलाच्या डोळ्यासमोर तरुण पोरग मरणं अत्यंत कठीण गोष्ट आहे, अत्यंत कठीण. महाराज त्या आईच्या डोळ्यात घळघळ अश्रू व्हायला लागले, बापाच्या डोळ्यात घळघळ अश्रू व्हायला लागले, मोठमोठ्याने रडायला लागले. दोघांनी एकामेकाच्या गळ्यात पडले. हंबरडा फोडला महाराज. गुरंढोरं रडतात ना, गुरंढोरं, असा हंबरडा फोडला आणि ढसढसा रडायला लागले. देवा तेव्हा एक तर द्यायला नको होता रे, आणि दिला तर आमचा न्यायला नको होता. पांडुरंगा एक तर द्यायला नको होता रे, आणि दिला तर आमचा न्यायला नको होता. आंधळ्याची काठी हिसकून घेतली देवा तू आमची. आंधळ्याच्या हातातली काठी हिसकून घ्यावी तशी हिसकून घेतली. म्हातारपणाचा आधार संपला देवा. देवा आमचा सोन्यासारखा मुलगा हिरावून घेतला. ढसढस रडायला लागले. अख्खं गाव दुःखात बुडवलं, शोकात बुडवलं. सगळं गाव रडत होतं. इतक्यामध्ये एक पोरगं पळत आलं बारीक, आणि त्याने सांगितलं ओ दादा, ओ दादा, ओ दादा. असे खांद्याला खुणवलं. ओ दादा, ओ दादा, ओ दादा. काय तुमच्याकडे जे महिन्याला भानदास महाराज येतात ना पैठणवरून, ते भानदास महाराज गावाच्या सीमेवरती आलेत आणि काही मिनिटात तुमच्या घराकडे येणार आहेत. मग तुमच्या घराकडे पाठवू का आमच्या घराकडे नेऊ?
बापाच्या लक्षात आलं, एका मिनिटात ताड दिवशी उठून उभा राहिला. ते मला गेलेलं पोरग गेलंय, पण संत सेवा जर हातातून गेली परत नाही भेटली मग सप्त्याची पंगत येऊ म्हणला, यंदा साल घालू द्या. पण यंदा दरवर्षी त्यांनी बळकून ठेवली आपली जागा. मग आपल्या बापाची परंपरा जाईन ना महाराज. हे ज्याला काही नाही सोडून दिलं त्याने हा नाही घालायच्या, नाही घालायच्या तर मरती. येडपाटा बापाची परंपरा बुडील येतो. माझ्या वडिलाची देवा कठीण महाराज. माझ्या वडिलाची परंपरा आहे ना, माझ्या वडिलाची आहे ना, पंढरपूरला माझे वडील दरवर्षी पंगत घालायचे ना, तर मी घातली पाहिजे. अरे काय लागतं असं घालायला तरी त्याला. माझ्या बापाची परंपरा आहे ना, मी सोडणार नाही. माझ्या खानदानापासून हे सगळे माझ्याकडे जेवायला येतात आणि मी बांधास महाराज सेवा नाही सोडणार. उठून उभा राहिला, उठून उभा राहिला आणि बायकोला सांगितलंय रडू नको, डोळे पुस. काय रडतेस? बायकोने सुवरती पाहिलं आणि तिने आपल्याशी दोन्ही डोळे पुसले दोन्ही हाताने. काय हो? यांनी सांगितलं रडू नको, घडलेली घटना घडलेली आहे, आता ती परत आणू शकत नाही. हे बघ, गये होय कभी आते नाही उनकी याद आती. गेलेला माणूस परत कधी येत नसतो. आता वाट पाहू नको, तो जिवंत होणार नाही. एक सांगू तुला, ऐक ना, जेन दिला होता का तेनीच नाही आला. काय चिंता करण्याची गरज आहे, जाऊ दे, रडू नको. पण एक काम करणं, काय भानदास महाराज आपले पैठणचे भानदास महाराज दारात आलेत आणि काही मिनिटात घराकडे येणार आहेत. आणि जर खरं ते आपल्या घरात नाही आले आणि दुसऱ्याच्या दारात गेले ना, तर कदाचित आपण साधूची सेवा सोडल्याचा दोष आपल्याला लागेल. एक काम कर, सोडून दे आणि चल, याच्या अंगावरती पांढरं कापड झाकून टाक, कडी लावून घे दरवाजाला, बाहेर ये. आणि भानदास महाराजाचे पाय धुण्याकरता हजर राहा. सकाळच्या पारी भानदास महाराज निघून गेले का मग आपल्या पोराची विधी करू आपण. ठीक आहे. बाहेर आली महाराज, खानदानी वारकऱ्याची पोरगी होती, बायको होती. आता तुम्ही यांच्या बाबतीत मान्य कराल, यांच्या बाबतीत मान्य होणार नाही. कारण आईचं अंतकरण मृदू कोमल, अतिशय कोमल असते. महाराज त्या आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण काय करावं, तिने असे वरचे डोळे पुसले. बाहेर आली, हातात तांब्या भरून पाणी घेतलं, पाट मांडला दारामध्ये आणि ऐका मायबाप पाटावरती उभा केलं. कोणाला? भानदास महाराजाला. आणि पाणी कमी वतीत होती, अश्रू डोळेतून टप 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 भानदास महाराजाच्या पायावर पडत होते. भानदास महाराज भाषणात मग्न होते. भानदास महाराजांना समजलं नाही काय ते. भानदास महाराज आतमध्ये आले आणि जेवायला बसले. आपलं भानदास महाराज आतमध्ये आले, हरिपाठाला लागले. हातामध्ये टाळ घेतला, बाळ्या पाहिला, बाळ्या नाही. अरे असेल लहान लेकरू कुठेतरी खेळायला गेला असेल, बाहेर गेला असेल, सोडून दिलं. पण तोपर्यंत तिने सुंदर स्वयंपाक बनवला, ताट वाढलं, पाट वाढला, पंचारती लावली, रांगोळ्या काढल्या आणि पोरगुने जेवायला बसले. पण या हाताला पाटही नाही ताटही नाही. ओ दादा, इथं एक पाट मांडा. तिथं पाट मांडल्या गेला. ओ दादा, इथं एक ताट मांडा. मांडल्या गेलं. ओ दादा, इथं रांगोळ्या काढा. काढल्या गेल्या. ओ दादा, इथं पंचारती लावा. लावल्या गेली. आणि मग पुन्हा आवाज दिला, ओ दादा, तुमच्या बाळ्याला बोलवा, त्याला म्हणावं भानदास महाराज जेवायचे थांबले. महाराज एवढ्यामध्ये बापाचं अंतकरण दाटून आलं, डोळ्यातून पाणी आले, जड अंतकरणाने सांगितलं, बाबा आमचा बाळ्या आतल्या घरात झोपलाय हो, तो आता उठणार नाही. हो दादा, असं सांगू नका, मी जेवायला बसलोय, त्याला म्हणा भानदास महाराज जेवायला थांबलेत, जेवायले. पुन्हा त्यांनी सांगितलं, बाबा आमचा बाळ्या खरंच आतल्या घरात झोपलाय हो, बाबा आमचा बाळ्या आता उठणार नाही. एवढा आवाज दिल्याबरोबर पुन्हा आवाज दिला, हो बाबा, ओ दादा, हे चालणार नाही. त्याला म्हणा पैठणचे भानदास महाराज जेवायचे थांबलेत, जेवायला ये. असं म्हणल्याबरोबर आईच्या अंतकरणातला दुःखाचा पाठ फुटला महाराज. आणि स्वयंपाक बनवणाऱ्या आईने मोठ्याने आंबरडा फोडला, बाबा आमचा बाळ्या आतल्या घरात झोपला नाही हो, तो मृत्युमुखी पडलेला, तो कधी आता उठणार नाही. एवढा शब्द ऐकला महाराज. आणि आमचे भानदास महाराज ताड दिशी ताटान उभा राहिली आणि पांडुरंगाला आड ताक दिले. पांडुरंगा, ज्याच्या घरात जेवायला आल्याच्या नंतर त्याचं पोरग जर मरण पावत असेल तर तो जोपर्यंत जिवंत होत नाही, माझ्या ताटाला जेवायला येत नाही, तोपर्यंत हा पैठणचा भानदास महाराज जेवत नाही. असं म्हणता क्षणी झोपेतलं पोरग जागं व्हावं, तसं मृत्यूमधलं पोरग उठून आलं आणि संत भानदास महाराजाच्या ताटाला येऊन जेवायला बसलं. कुत्रा भुंकत आला इथं, संती हात ठेविला माथा. कृपा केली महाराज, तर मृत्यूमधला मुलगा जिवंत करण्याची सुद्धा ताकद आमच्यामध्ये. कशाने होईल महाराज? कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. काय साखळी महाराज? साखळी म्हणजे संसार. हा संसार महाराज भल्या भल्यांना काय केलं त्यांनी? भल्या भल्यांशी नागवी रे. काय केलं मग? हा सुटत नाही, तुटत नाही, फुटत नाही. मग कशाने काय होईल याच्यात?
फक्त संत कृपा झाली तर हा संसार आपल्या या साखळीपासून आपण मोकळं होऊ शकतो. नाथबाबा म्हणता एवढंच नाही, षडविकाराचे दात आमच्या मुखामध्ये होते, आम्ही पाडून टाकले आणि षडविकाराच्या दातापासून आम्हाला मुक्त केलं. अभंगाच्या शेवटच्या एका जनार्दनी कुतरा, 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 हो एका जनार्दनी कुतरा, एका जनार्दनी कुतरा, एका जनार्दनी कुतरा, दात पाडून केला बोचरा, दात पाडून केला बोचरा, दात पाडून केला बोचरा, दात पाडून केला बोचरा, भुंकत भुंकत द्वारा आलो, भुंकत भुंकत द्वारा आलो, भुंकत भुंकत द्वारा आलो, भुंकत कारुणा बैसलो. ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एका जनार्दनी कुत्रा, दात पाडून केला गोथरा. षडविकाराचे दात आमच्या मुखामध्ये होते, आमचे ते षडविकाराचे दात संतांनी पाहिले आणि आम्हाला मुक्त केलं. या षडविकारापासून असे संत आपल्यावरती कृपा करतील म्हणून आपण त्यांच्या सदैव सान्निध्यामध्ये राहून आपल्याला मिळालेल्या जीवनामध्ये त्यांची सेवा घडावी असा उद्देश या अभंगामधून नाथबाबांचा आहे असो. या अभंगावरती जशी ज्ञानोबा आहे तुकोबारांनी नाथबाबांनी मला बुद्धी दिली तसं तुमच्यासमोर पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माझ्या बुद्धीचे दोषमाना जे बरोबर असेल ते आमच्या आळंदीकर गुरुवार यांचं समजून ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. खऱ्या अर्थाने ज्यांनी मला निमंत्रित केलं, आमचे सुदाम भाऊ पगार यांनी मला निमंत्रित केलं, तुमच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. जे सखारामांना माझ्यासोबत आलेले त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आदरणीय सर्व महाराज मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणावरती माझा माथा विनम्र करतो आणि सेवा संपली असं जाहीर करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.